हे खरं आहे ना मंडळी, व्हेज खाणाऱ्या घरांमध्ये छोटी मोठी बर्थडे पार्टी असो किंवा कुठलीही पार्टी, आपला मेन्यू ठरलेला असतो, आपल्याला मेन्यू ठरवायचं टेन्शन नसतं. तर कुकरमध्ये एक बटर क्यूब घेतला, त्यामध्ये एक चिरलेला टोमॅटो, चिरलेला बटाटा, फ्लावर, शिमला मिरची आणि मटार, भाज्यांचं प्रमाण वरती दिलेलं आहे. मीठ घालून 2-3 मिनिटं भाज्या बटरवर परतून घ्यायच्या. त्यानंतर 1.5 वाटी पाणी घालून मध्यम आचेवरती 4-5 शिट्ट्या करून कुकर गार करून भाज्या मॅश करायच्या. 4 चमचे तेल गरम केले, त्यामध्ये जिरं, 150 ग्रॅम चिरलेला कांदा, एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घातली, सोबतच 2 चमचे कच्चे वाटाणे घालून कांदा लालसर होईपर्यंत परतायचा. त्यानंतर 2 टोमॅटोची प्युरी, अर्धा चमचा हळद, एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीला तिखट असणारा तिखट आणि 3 चमचे पावभाजी मसाला, थोडंसं पाणी आणि बटर घालून तेल सुटेपर्यंत मसाला परतायचा. मॅश केलेल्या भाज्या घालायच्या, एक ग्लासभर पाणी घालायचं, चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालून मंद आचेवरती भाजी उकळायची. भाजी उकळत असताना 1 चमचा पावभाजी मसाला अजून घालायचा, म्हणजे अप्रतिम चव येते. परफेक्ट पावभाजी तयार आहे. ही पावभाजी 5 जणांना बरोबर पुरते. तुम्ही सुद्धा या 31 डिसेंबरच्या पार्टीला नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून सांगा.